हॅलो, नमस्कार. द कोर अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी गजानन बसके. मित्रांनो, राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षेसाठी इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे, त्याच्यामध्ये आतापर्यंत जर पूर्ण रेकॉर्ड बघितला आपण मागच्या विद्यार्थ्यांचं किंवा जुन्या एक्झामचं, तर इतर विषयांच्या तुलनेमध्ये याच्यात मार्क्स कमी येतात. त्याच्यामध्ये आपण असं ठरवतो की आयोगाचा पेपर अवघड असतो, मुळात सब्जेक्ट अवघड आहे किंवा कन्सेप्च्युअल पार्ट जास्त असतो, समजत नाही वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी असतात जे आपण इकॉनॉमिक्स बाबत करतोय. पण याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला सोल्युशन काढावं लागेल ना. म्हणजे चर्चा भरपूर आहेत, प्रश्न भरपूर आहेत इकॉनॉमिक्स बद्दल. मग आता सोल्युशन नेमकं काय तर विचार करा. बरेच जण आपण ज्यावेळेला एक्झामची सुरुवात करतो तर सगळ्यांचं एक सांगणं असतं आपल्याला, तुम्ही सिलेबस व्यवस्थित वाचावा. बिलकुल, आणि आपण करतो पण तो. त्याच्यानंतर बुक्स, फार मोठी बुक लिस्ट असते, ती आपण करतोय, फॉलो करतोय, घेतोय, वाचतोय. त्याच्यासोबत सोबत रिव्हिजन पण असं बरेच जण सांगतायत, करतायत. ठीक आहे. याच्यासोबत अजून एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले पाहिजे, वाचले पाहिजे, सोडवले पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग एवढं सगळं करूनही विचार करा तरीही इकॉनॉमिक्सला मार्क्स येत नाहीये. मग आता आपल्याला काहीतरी जी गोष्ट चुकते ती शोधली पाहिजे आणि करेक्ट केली पाहिजे. बरोबर. लक्षात ठेवा, तुम्ही इकॉनॉमिक्सचं जर बघितलात प्रीसाठी आणि मेन्ससाठी दोन्हीला सगळ्यात कमी मार्क्स त्याला येतात. इव्हन मेन्सला तर मी असं सांगेल तुम्हाला, जे जीएसटी 4 पेपर आहेत आपल्याला म्हणून फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये तुम्हाला 100 प्लस मार्क्स पाहायला मिळतील मुलांचे. आणि पेपर 4ला मात्र विथ सायन्स टेक 80च्या आसपास आकडा आहे फक्त. म्हणजे एवढा गॅप आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे नेमकं कशामुळे, आणि विशेषतः आता आपण जे बघणार आहोत ना, तर फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा वापर मग या सगळ्या प्रोसेसमध्ये कसा करता येईल, जेणेकरून आपल्याला स्कोर इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला. मग या तर सगळ्या गोष्टी करतोच आहे, पण इथं मात्र अप्रोच कुठेतरी चुकताना दिसतोय मला. मग ते विद्यार्थ्यांना मला सांगणं गरजेचं वाटलं, म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. आणि याच्यावर सेपरेटली पुन्हा बुक्स, म्हणजे पूर्व परीक्षेसाठी कुठली वापरावी आणि मुख्य परीक्षेसाठी कुठली, त्याच्यातही पुन्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेला कुठली आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेला कुठली, याच्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपला येणार आहे पुढे. चलो, सो आज आता फोकस करूया आपला कावला पॉईंट, इकॉनॉमिक्सच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यासात त्याचा कसा वापर करतात. म्हणजे आपण ज्यावेळेला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो ना, तर बाकी सगळ्या गोष्टी फॉलो करतोय, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जो आहे मेन घटक, तो नेमका कसा इम्प्लिमेंट करायचा जेणेकरून आपल्याला योग्य दिशा मिळेल. ठीक आहे. हा मेन आपलाचा पॉईंट आहे. चलो बघा, पीवायक्यू मधून प्रॉपर डायरेक्शन मिळते. आता आपण अभ्यास तर करतोय, खूप वेगवेगळे पुस्तकं वाचतोय, विशेषतः पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पूर्ण अभ्यास करतोय, रिव्हिजन करतोय, तरी आउटपुट मिळत नाही मित्रांनो. याचं कारण का, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून जो आयोगाचा अप्रोच आहे तो आपण घेतलेलाच नाहीये. याच्यामुळे आपली प्रॉपर दिशा ठरत नाही. आपण तर वेगाने जातोय पुढे, पण डायरेक्शन लेस पुढे जातोय. म्हणून स्पीड पेक्षा आपली डायरेक्शन ही खूप इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात ठेवा. ते कशावरून मिळते आपल्याला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून मिळते, ती आपल्याला घ्यायची आज. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, मी सॉल्व्ह करणं म्हणत नाहीये, तर चांगलं अंडरस्टँड करणं म्हणतोय. हे जर केला तर तुमचं लॉजिक किंवा जो सेन्स आहे ना, हा कम्प्लिटली एक्झाम ओरिएंटेड होतो. म्हणजे तुमचा जो अप्रोच आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला मिळतं. आणि मग मात्र अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्यातलं लॉजिक किंवा सेन्स डेव्हलप केला, किंवा जो अप्रोच आहे ना विषयाकडे बघण्याचा, त्या टॉपिककडे बघण्याचा, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून जर घेतला, तर मित्रांनो बरोबर आयोगाला किंवा परीक्षेला काय अपेक्षित आहे तेवढं तुम्ही करा. आपल्याला नॉलेज बेस अभ्यास नकोय, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास पाहिजे. त्यात फार चर्चेला ज्यावेळेला आपण जातो ना कुठं मित्रांसोबत वगैरे, तर भरपूर काही बोलू शकतो इकॉनॉमिक्स बद्दल, भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल, अमेरिकेच्या, चायनाच्या, पण आपल्याला ते गरजेचं नाहीये. आपल्याला परीक्षेला काय डिमांड आहे त्याच फक्त तुम्हाला तिथं सप्लाय देता आलं पाहिजे. ठीक आहे. चलो बरं, आता पुढे या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला जर इकॉनॉमिक्स बाबत काय समजून घ्यायचं असेल तर मी पॉईंट्स इथं मेन्शन केलेले. त्यातला नंबर 1, टॉपिक वाईज वेटेज. आता इथं याला टॉपिक वाईज वेटेजला थोडं संख्यात्मक आकलन म्हणूयात आपण. कशाचं, इकॉनॉमिक्सचं. तुम्हाला वेगवेगळे टॉपिक आहेत. आता सार्वजनिक वित्त, कर प्रणाली, त्याच्यानंतर परकीय व्यापार, पंचवार्षिक योजना, एलपीजी पॉलिसी, कुठला टॉपिक घ्या, नेमके त्याच्यावर किती प्रश्न आलेले हे तुम्हाला इथं थोडंफार आयडिया येऊन जाते. कशावरून, या पीवायक्यू वरून. पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन पॅटर्न. आता मित्रांनो हा पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय होतं माहिती का, इकॉनॉमिक्सला सगळेजण ह्या एकाच कॅटेगरीमध्ये टाकतात की हार्ड क्वेश्चन्स येतात. असं अजिबात नाही. मी तुम्हाला 3 कॅटेगरी सांगितले तर, एक म्हणजे इझी, दुसरी म्हणजे मीडियम, आणि तिसरी म्हणजे मग हार्ड. समजा पूर्व परीक्षेला आपण विचार केला, एकूण किती प्रश्न येतात तुम्हाला, 15 प्रश्न येतात. राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन घ्या, नियर अबाउट थोडेफार 2-3 प्लस मायनस होते. आता 15 पैकी विचार करा, जवळपास 12 क्वेश्चन्स हे तुम्हाला इझी आणि मीडियम कॅटेगरीमध्ये असतात. इकडे मात्र 2 किंवा 3 प्रश्न मॅक्झिमम, खूप झाले 4 प्रश्न हे फक्त अवघड कॅटेगरीमध्ये असतात. हे तुम्हाला विथ प्रूफ मी घेतलेलं आहे. तुम्ही बघा नंतर, म्हणजे बॅच मध्ये पण आम्ही तेच करतोय. इव्हन व्हिडिओ मध्ये सुद्धा एका दिवशी मी तुम्हाला पूर्ण आयोगाचे प्रश्न ऐकून दाखवेल की खरंच की कितीतरी प्रश्न असे एकदम इझी आहेत आणि त्याचे थोडे टफनेस आहे मीडियम मध्ये दाखवू तेवढेच आहेत बस.
आणि ह्याचं वेटेज तुम्हाला जवळपास 10 ते 12 सापडतं. आणि मग इकडं जे असे प्रश्न आहेत की आपल्याला येत नाहीत, आउट ऑफ सोर्स असतात, कुठून येतात सांगता येत नाही, त्याचं वेटेज किती? 2-3 खूप झालं. ओके, त्यामुळं आता अभ्यास करताना तुम्ही प्रायोरिटी सुरुवातीला याच्यावर फोकस करा मित्रांनो. आपल्याला म्हणतात एक्झाम तयार करायची, मार्क्स मिळण्याशी मतलब. आपल्याला इथं पीएचडी काही रिसर्च करायचं नाही. वी आर नॉट हिअर फॉर रिसर्च एनिथिंग इन इकॉनॉमिक्स. आपल्याला मार्क्स कसे मिळवायचे हे बघायचे. आणि जर इझी आणि मीडियम मधून मार्क्स मिळत असतील तर मग आधी हे केलं पाहिजे ना. मी म्हणत नाही हे स्किप करा, पण ह्याला नंतर तुम्ही प्रायोरिटी द्या, आधी हे केल्यानंतर. खूप साधे साधे प्रश्न असे की आपल्याला लिटरली असं वाटतं की बाबा हे प्रश्न येऊ शकतं. लिटरली प्री असेल किंवा मेन्स असेल, मेन्सला तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, त्यामुळे हा जो आहे ना, हा क्वेश्चन पॅटर्न हा समजून घ्या. इझी, मीडियम आणि हार्ड हा एक इथंचा अँगल झाला. याच्या सोबत हे जे 15 प्रश्न आहेत ना, मी याचा अजून एक डिवायडेशन करेल. ते म्हणजे कन्सेप्च्युअल क्वेश्चन, फॅक्च्युअल क्वेश्चन आणि करंट ओरिएंटेड क्वेश्चन. आपण या पॉइंट मध्ये पॅटर्न ऑफ क्वेश्चन तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे. त्यातला पहिला आज एक घटक तुम्हाला नवीन कळाला असेल कदाचित, की इकडे आपण खूप जास्त फोकस करतोय, पण इथंही गरजेचं आहे. हा पहिला पॅटर्न झाला. याच्यामध्ये तिकडे जाण्याच्या पूर्वी अजून एक गोष्टी क्लिअर करेल मी. आता काही मागच्या परीक्षेमध्ये बघा तुम्हाला काही अर्थतज्ञ, काही सिद्धांत, मी प्रिलिम बद्दल बोलतोय, काही अर्थतज्ञ सिद्धांत असे प्रश्न आलेले आहेत जे की आपल्या वाचण्यात नसतात शक्यतो. थॉमस पिकेटीचा प्रश्न असेल घ्या किंवा अजून अशा कुठल्या. तर मला सांगा, असे किती अर्थतज्ञ आहेत, असे किती पुस्तक आहेत त्यांचे तुम्ही वाचत बसणार आहे? जी गोष्ट आयोग कम्प्लिटली चेंज करत राहतं, जे आपल्या कम्प्लिटली आवाक्याबाहेर आहे, ठीक आहे ना, लेट इट बी, बाजूला ठेवा ती. जी आपल्या आवाक्यात आधी ती तरी करा. त्याच्यानंतर असे काही सोर्सेस सापडलेत आपल्याला इकॉनॉमिक्सवर आलेले प्रश्नांचे, जे तुम्हाला कशातून सापडतील माहिती का? YCVMA मधून, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. मग लगेच त्यांना सगळे काय झाले, तिकडे पळायला लागले की YCVMAचं पुस्तक आपण घ्यावं, वाचावं. मित्रांनो, इट इज अ हायली इम्पॉसिबल, शक्य नाही एवढं करणं. पण आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पॅटर्न मधून प्रश्न आला, उद्या पुणे विद्यापीठाच्या येईल, पुन्हा कोल्हापूर विद्यापीठ येईल. बरोबर, म्हणजे हा वाला जो पार्ट आहे ना, हा आयोगाचा चेंजिंग असणार आहे, तो आयोगालाच राहू द्या. जर आपल्या हातात आला तर ठीकच आहे, पण हे वाचायचं आहे. तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्स आहे का, बाकीचे पण विषय आहेत ना. सो इथं एक लक्षात ठेवा, हा मुद्दा इथं आपल्याला राहिला होता आयडेंटिफाय करायचा. आता या इकडे परत, म्हणजे क्वेश्चन ऑफ पॅटर्न मध्ये कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल आणि करंट असे 3 परत तुम्हाला मी अँगल सांगेन. तर इथं कन्सेप्ट आणि फॅक्ट्स 15 पैकी पुन्हा मी इथं तुम्हाला म्हणेल 12 ते 13 क्वेश्चन मित्रांनो कन्सेप्ट आणि फॅक्ट्सवर असतात. आता इकॉनॉमिक्स म्हणले की सगळेजण याच्या मागे खूप जास्त राहतात करंटच्या. बिलकुल आपल्याला करायचंय, मी म्हणत नाही की ते स्किप करा, पण तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त मार्क कुठला घटक देणार आहे त्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो आणि फार छोटा काहीतरी वेटेजवाला प्रश्न असतो तिकडे जास्त पळतो. म्हणजे आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल मित्रांनो, की आता आपण इथे पुढे काय केलं पाहिजे. आणि हे मी सांगतोय म्हणून नाही, आपलं हे सगळं जे चाललंय हे मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून, मागच्या आयोगाच्या प्रश्नावरून चालू आहे. तुम्ही फक्त आपला व्हिडिओ झाल्यानंतर मागची प्रश्नपत्रिका काढा, एक 4-5 वर्षांच्या, आणि बघा मी काय सांगतो ते तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, त्यामुळं मॅक्झिमम कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, अंडरस्टँडिंग ह्याला प्रायोरिटी द्या. त्याच्यासोबत फॅक्च्युअल डेटा, त्याच्यावर सुद्धा आपण परत सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अजून कशा सांगता येईल. ओके, चलो. आणि मग करंटचा जो अँगल असतो तो थोडाफार येईल तुम्हाला. नेक्स्ट, टेक आणि डिफिकल्टी लेवल. सो ऑब्विसली प्री आणि मेन्स नुसार हे व्हॅरी करतं. त्याच्यात हे पुन्हा राज्यसेवा प्री आहे की कंबाईन प्री आहे, थोडंफार त्यात व्हॅरी करतं. पण इथं तुम्हाला हे सगळं नेमका एखादा टॉपिक जर वाचायचा असेल तर तो किती डेप्थने वाचला पाहिजे, तो कुठल्या पुस्तकातून वाचला पाहिजे, त्याची एक मर्यादा ठेवली पाहिजे. मी म्हणतो ना, इथं आपण रिसर्च पीएचडी करायला, डॉक्टरेट मिळवायला आलेलो नाहीये. म्हणून तुम्हाला आयोगाची जी डेप्थ आहे, जी डिफिकल्टी लेवल आहे, त्याच्यानुसारच वाचन केलं पाहिजे. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, इझी आणि मिडियम कॅटेगरी मधले जर प्रश्न तुम्हाला मॅक्झिमम येत असतील तर ही डिफिकल्टी लेवल तुम्हाला इथंच त्याची एक बाउंड्री आखावी लागेल. नाहीतर तुम्ही जर इकडे खेळत बसलात ना त्या हार्ड क्वेश्चनला, मग असे कितीतरी अर्थतज्ञ, सिद्धांत, कितीतरी डेटा, पुस्तकांची लिस्टच्या लिस्ट तुम्हाला सांगू शकतो मी इकॉनॉमिक्सच्या, पण ती वाचण्यात काय फायदा आहे का? नाही. म्हणजे एकच विषय तुम्हाला अख्खा 6-7 महिने करावा लागेल. ओके, सो डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सरळ सरळ फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट, रिसेंट ट्रेंड ऑफ द क्वेश्चन्स. आता आपण जर बघितलं की 2012 पासून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत अवेलेबल, 11-12 पासून. मग सगळेजण तिथून करतायत. पण मित्रांनो, त्याच्यातही तुम्ही जर मागच्या 3-4 वर्षांचा प्रश्नपत्रिकांचा संच बघितलात ना, तिथून थोडा पॅटर्न काहीतरी वेगळा दिसतो आपल्याला. म्हणजे 2016 किंवा 17 पासून तुम्ही बघू शकता की आता आयोगाला नेमकं काय आहे. आणि कुठलीही गोष्ट ती बदलत असते. अशी काही नाही की तुम्ही मागच्या 10 वर्षापासून जे करताय तेच कंटिन्यू पुढे आयोग विचार, असं अजिबात नाहीये. त्यामुळे मागच्या 3-4 प्रश्नांचा व्यवस्थित आढावा घ्या आणि आता आयोगाची नेमकी रिक्वायरमेंट काय आणि काय बदलते. अगोदर बऱ्यापैकी अंडरस्टँडिंगवर क्वेश्चन जास्त होते बघा, कन्सेप्च्युअलवर जास्त होते. आता मागचा काही वर्षाचा ट्रेंड बघितला तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वाढतात तुमचे. म्हणजे अगोदर फक्त सीआरआर म्हणजे काय एवढं सफिशियंट असायचं तुम्हाला, आता नाहीये. आता सांगा सीआरआर वाढवला तर काय होईल,
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, CRR कमी केला तर काय परिणाम होईल, दॅट इज कॉल्ड एज ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. इज दॅट क्लिअर? तो कशाचा, याचा रिसेंट 10 ऑफ क्वेश्चन्सचा. म्हणजे तुम्हाला कधी कळेल, 4-5 वर्षांचा प्रश्नपत्रिकेचा प्रॉपर अनालिसिस केला जाईल. ओके, हा एक महत्वाचा पॉईंट झाला. आणि आज तुम्हाला लक्षात येत असेल की खरंच आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बद्दल किती जण सजेस्ट करायचे, पण नेमकं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसा करायचा हे मात्र आपल्याला आतापर्यंत कोणी सांगितलेलं नाही. ते इथं आज क्लिअर होईल. बरं, आता याचं प्रॉपर अनालिसिस मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगितला की त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे एवढं. आता जर अनालिसिस करायचं म्हटलं तर माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यापेक्षा अंडरस्टँड करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण का माहिती का, बरेच जण विद्यार्थी 3-4 वेळा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचतात. आता मला सांगा, एकदा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला तो समजला, त्याचं उत्तर पण कळालं, सेकंड टाइम वाचला, ठीक आहे, थर्ड टाइम ज्यावेळेला वाचाल ना तेव्हा तुम्ही ऑप्शनकडे बघण्याच्या आधी तुम्हाला उत्तर कळेल, कारण तेच आहे ना प्रश्न, तोच कंटेंट आहे, तेच उत्तर आहे, बदलणारच नाही. मग तुम्हाला काय डोक्याला चालना मिळणार आहे का? नवीन प्रश्न ज्यावेळेला सोडवला ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त तिथं विचार करावा लागेल. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं किती वाचत बसला तर लगेच उत्तर मिळेल. म्हणून इथं तुम्ही सॉल्व्ह करण्यापेक्षा समजून घ्या. आता समजून घेण्यामध्ये काय, लॉजिक आणि अप्रोच. आता तुम्हाला बघा एक साधी गोष्ट विचारतो, पहिल्या पंचवार्षिक योजनेवर मुख्य भर कशावर दिला होता, कृषीवर दिला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवर कशावर दिला होता, उद्योगावर दिला होता, मुख्य भर. पण आता मी जर प्रश्न असा विचारला तुम्हाला की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च हे कोणत्या क्षेत्रामध्ये केला होता, आता सांगा. आणि ऑप्शन तुम्हाला दिला, पहिला ऑप्शन उद्योग, दुसरा कृषी वगैरे असा. लगेच निवडतो आपण उद्योग, उत्तर चुकीचं आहे. मग आता इथं तोच डेटा, तीच कन्सेप्ट, तोच टॉपिक, सगळं, पण अप्रोच बदलला ना. मग अशा सगळ्या गोष्टी या कशातून कळतात तुम्हाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग हे लॉजिक असेल किंवा अप्रोच असेल हे बघा, हे समजून घ्या. किंवा 1947 ते 1991 आणि ऑनवर्ड्स पुढं. आता इथून इथं जर बघितलात ना तर जीडीपी ग्रोथ रेट हा खूप जास्त नव्हता, 3.5% आसपास होता. 1950 ते 80 दरम्यान म्हणतो आपण, त्यालाच आपण हिंदू वृद्धी दर म्हणतो बघा, हिंदू रेट ऑफ ग्रोथ. पण 1951 ज्यावेळेला आपण रिफॉर्म्स स्वीकारले आणि बदल केला तर मात्र इन्व्हेस्टमेंट वाढली, देशांतर्गत असेल, परकीय असेल, आणि जीडीपी ग्रोथ रेट वाढायला लागला. मग हे साधं लॉजिक आहे, हे कोणी सांगू शकेल? आयोगाचा प्रश्न आहे असा, 1991 ते 2012-13 असे इयर विचारले, या कालावधीमध्ये जीडीपी वाढीचा दर, खाली ऑप्शन आहे तुम्हाला, वाढतोय, घटतोय, स्थिर आहे, काय? इट इज अ लॉजिक. जस्ट एवढे सगळे रिफॉर्म्स केल्यावर जीडीपी वाढणार, काही वर्षांतर विचार केला तरी. आलं लक्षात? या अशा गोष्टी मित्रांनो तुम्हाला हे जे अप्रोच आहे ना हे करून घ्यायचे. म्हणून तो म्हटलं मी सॉल्व्ह करण्यापेक्षा अंडरस्टँड करून घ्या, कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या. ओके, लावला पॉईंट. नेक्स्ट, फोकस ऑन दी कीवर्ड्स, इम्पॉर्टंट टर्म्स अँड क्वेश्चन ऑर स्टेटमेंट. आता आपण काय करतो, एखादा प्रश्न वाचतो, वाचल्यानंतर सगळं जनरल एखाद्या कुठल्या घटकावर आलाय, कुठल्या टॉपिकवर आलाय एवढंच बघतो आणि ऑप्शनकडे जातो, असं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हे केलेल्या आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. आता तिथं एवढाच शब्द आहे फक्त, आणि प्रश्न काहीतरी येतो खालीलपैकी कराचा भार आणि कराची वसुली किंवा आघात म्हणतो आपण, हे दोन वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असेल तर त्याला काय म्हणायचं, किंवा एकाच व्यक्तीवर पडत असेल त्याला काय म्हणायचं, मग प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, किंवा अजून काय असेल. तर वाचताना आपल्याला तिथं लगेच कळतं किंवा प्रत्यक्ष कर. या एका शब्दामुळे तुम्हाला पूर्ण प्रश्न तिथं चुकीचा जाऊ शकतो. म्हणून फोकस ऑन कीवर्ड्स. तर दुसरी गोष्ट अजून जीडीपी आणि जीएनपी. आता तुम्हाला जर प्रश्न आला की जीडीपी म्हणजे काय आणि खाली ऑप्शन दिले, किंवा जीएनपी म्हणजे काय, आता तुम्हाला जर जीडीपी आणि जीएनपी याच्यामध्ये जर तुम्ही शब्दावर फोकस केला मित्रांनो, हेच उत्तर देतो तुम्हाला. डोमेस्टिक हा शब्द आहे, देशांतर्गत, विषय संपला. प्रश्नात नेमकं काय विचारले, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हटल्यानंतर आयात निर्यातीचा काही संबंध आहे का, हा सुद्धा आयोगाचा प्रश्न आहे. आणि खाली ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली इथं देशांतर्गत असल्यामुळं 3 पर्यायामधून चौथा पर्याय काहीतरी वरील पैकी सर्व किंवा वरील असा नव्हता, 3 पर्यायामध्ये सरळ सरळ जिथं देशांतर्गत शब्द आहे तो तुमचा उत्तराचा भाग. ओके, मी विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेऊन तुम्हाला प्रूफ सांगतोय, करून दाखवतोय, सिद्ध करून दाखवतोय की कीवर्ड किती गरजेचे आहेत प्रश्नांमधले, ते फाइंड आउट करा. ओके, चलो. सो हा झाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिसचा, म्हणजे सॉल्व्ह करायचं की समजून घ्यायचंय आणि कीवर्ड्सला कसं फोकस करायचं आहे तो मला पाहतो. नेक्स्ट, आता जे क्वेश्चन पॅटर्न बद्दल सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याच्यात एक इथं बायफर्केशन करून दिले की लॉजिक बेस्ड काही क्वेश्चन असतात, त्याचं एक्झाम्पल दिले मी. अॅनालिटिकल किंवा ट्रिकी क्वेश्चन्स असतात. आता अॅनालिटिकल म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणार आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्याबद्दल विचार केला तर भारत स्वातंत्र्यापासून 91 पर्यंत डेव्हलपमेंट झाली नव्हती तोपर्यंत ग्रामीण दारिद्र्य खूप मोठ्या प्रमाणात होतं. पण मध्ये अशा काही आकडेवारी आहेत किंवा समित्यानुसार आपण बघतो की शहरी दारिद्र्य वाढत चाललेलं आहे किंवा शहरी दारिद्र्य वाढतंय. याचं रिझन काय, तर ग्रामीण भागामध्ये
पर्यायी रोजगार उपलब्ध नाही आहे, शेती पावसावर अवलंबून आहे, मग इतर काही नसल्यामुळे आता तिथलचा तरुण जो वर्ग आहे किंवा कुटुंब स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी काम शोधतील ना, मग ते सगळे शहराकडे येतात. तुम्ही बघता ना आज महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद या सगळ्या शहराकडे लोकसंख्या स्थलांतरित होत आहे. मग याच्यामुळं शहरातील सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे कोलॅप्स होते. सगळ्यांना जॉब मिळतील का? नाही. म्हणजे तिथलचं दारिद्र्य वाढतं ना. ओके, मग असा काहीतरी आपल्याला विचार करावा लागेल. त्याला म्हणायचं अनालिटिकल क्वेश्चन्स. तुम्हाला हे अंडरस्टँड झाल्याशिवाय 4-5 गोष्टी आवाका आल्याशिवाय हे सॉल्व्ह होणार नाही. पुढं ट्रिकी क्वेश्चन. आता ट्रिकीमध्ये आता मी जे सांगितलं तुम्हाला कीवर्ड्स किंवा काय, खाली तुम्ही कुठलं वाक्य सत्य आहे, असत्य आहे, कुठलं सत्य नाही, असत्य नाही असं आहे विचारतं. आणि मग आपण वाचताना नीट न वाचल्यामुळं उत्तर चुकतं आणि पेपरच्या बाहेर आल्यावर सगळं वाटतं मस्त पेपर सोपा होता. ज्यावर आन्सर की येते ना तेव्हा कळतं अरे आयोगाने हे विचारलं होतं मला तर असं वाटलं. वाटण्याला अर्थ नाही. मग एका मार्काने प्रिलिम जाते, मेन्स जाते, पोस्ट जाते. लक्षात ठेवा त्याला किती महत्व आहे. मग हे चूक अचूक हे आपण लक्षात दिलं पाहिजे. चढता क्रम उतरता क्रम हे बघा ना. आता प्रश्न ज्यावेळेला विचारला तुम्हाला असं म्हणलं मी की आयात निर्यातीबाबत चढता किंवा उतरता क्रम लावा. मित्रांनो आपण इथून सुरुवात असते की चढता क्रम म्हणजे नेमकं काय घ्यायचं आधी, म्हणजे मोठा घटक आधी घ्यायचा की तो शेवटी टाकायचा. पटते का तुम्हाला? बरोबर आहे? होतं का नाही कन्फ्युजन? मग हे जर तिथं होत असेल तर विचार करा एवढा केलेला अभ्यास इतक्या 3-4 वर्षाची मेहनत आपण पणाला लावतोय ना, हे कधी समजून घेणार आपण? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या समोर आहे तेवढ्या ह्या गोष्टी हे करा. इथं चढता क्रम उतरता क्रम आत्ताच क्लिअर झाला पाहिजे की उतरता क्रम म्हणजे काय घ्यायचा आधी, चढता क्रम म्हणजे काय तिथं आल्यावर विचार करायची गरज नाही. पुन्हा कशाचा समावेश होतो होत नाही आता आयोगाचं शेवटी फिरवतं बघा. अख्खं वाक्य देतं सगळं. खालीलपैकी केंद्र सरकारच्या उत्पन्नामध्ये कुठल्या घटकाचा समावेश हे करेक्टर उत्पन्नामध्ये होत नाही. काय प्रश्न, काय फिरवला, काय म्हटलं ते त्यांना करेक्टर उत्पन्न घ्यायचंय की नाही घ्यायचं हेच कळत नाही. मग एवढा अभ्यास आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, 0 व्हॅल्यू. जर तुम्ही ह्या ट्रॅक मध्ये फसलात तर, आणि मग हे कधी करणार आपल्याला 3-4 वर्ष गेल्यानंतर, त्यासाठी तर मग आपण हा उपक्रम सुरू करतोय. ओके चलो. सो हा एक महत्वाचा पॅटर्न तुम्हाला इथे क्लिअर झाला असेल. याच्यानुसार आता तुमची अभ्यासाची दिशा बदला. आपण वाचताना काय कसं वाचलं पाहिजे ते तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट आयडेंटिफाय द ट्रॅप. आता अजून एक सवय फार असते. काय होतं माहितीये का, मी जसं म्हणलं तुम्हाला आयोग आता 15 प्रश्न विचारतो. 15 पैकी मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो जवळपास 12 प्रश्न हे कम्प्लिटली आपले असतात आणि हे 2 ते 3 प्रश्न हे मात्र आयोग मुद्दाम टाकतं किंवा तो ट्रॅप असतो असं आपण म्हणूया. फार विचित्र अवघड प्रश्न असतात किंवा लेंदी असतात. मग त्याच्यात आपण जातो आणि वेळ वाया घालवतो. जी गोष्ट आपण कधी वाचलीच नाही तर कशाला अडकायचं. त्याला म्हणायचं ट्रॅप. आयडेंटिफाय द ट्रॅप. नॉट नेसेसरी टू सॉल्व्ह ऑल क्वेश्चन. मित्रांनो असं कधीच शक्य नाही. आयोग सुद्धा म्हणतो की तुम्हाला म्हणजे बघा ना कट ऑफ किती लागतं, 100 पैकी 50%. प्रीचं घ्या, मेन्सचं घ्या, फायनल रिझल्टचं घ्या. कुठलाच असा लागला का 80-90% नाही लागला ना. सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेच नाहीयेत. त्यातले असे कुठले प्रश्न जे तुम्हाला सोडवायचे नाहीत मित्रांनो तर सोडून द्यायचे. हे तुम्हाला जमलं पाहिजे. जेवढे म्हणजे डूज बद्दल तुम्ही मेहनत घेता ना तेवढं डोंट्स बद्दल सुद्धा घेतलं पाहिजे. काय करायचं याच्यासोबत, काय नाही करायचं हे आजपर्यंत आपण करत आलेलं नाहीयेत म्हणून तर इतके वर्ष लागतात. इथून पुढे व्यवस्थित करा. असा जो प्रश्न आहे समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणते थॉमस पिकेटीचा प्रश्न येऊन गेला होता की त्यांनी कुठलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे. सो आवाक्याच्या बाहेर रिलेटेड मी सोडून द्या. ओके हा वाला इथलचा की सगळे प्रश्न हे करायचे नाही. पुन्हा अजून एक आहे आयोग काय करते की काय काय वेळेस खूपच जुना डेटा विचारतो. पुन्हा तुम्हाला सांगतो मी आयोगाचा प्रश्न 2017च्या काहीतरी पेपरमध्ये 2012-13चं बजेट विचारलंय. सगळेजण मला विचारतात की बाबा सर मग आता बजेट कुठलं करायचं. आता त्यावेळेला 2012-13चं विचारलं होतं. आता किती विचारलं माहिती का आपल्याला? नाही ना. तो आयोगाचा अधिकार आहे, तो आपला अधिकार नाहीये. मग आपण काय करायचं की सध्याचं जे चालू बजेट आहे ते करायचं. बरं तुम्हाला बजेटचा जो आवाका आहे तो सोपा वाटतोय का? तुम्ही 2-3 वर्षाचं बजेट करू शकताल का? इज इट पॉसिबल? नाहीच बिलकुल. त्यामुळं आपल्याला काय काम आहे आपलं आता या वर्षीचं बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे करायचा. बस दॅट्स इट. चला पुढं. जर आयोगाने 3 वर्षापूर्वीच विचारलं 4 वर्षापूर्वीच नाहीच येणार ते आपल्याला. ओके सो व्हेरी ओल्ड डाटा जे असं ह्याच्या मागे लागू नका. हे तुम्ही किती करायला मर्यादा नाहीये. त्याच्यानंतर रॅन्डम इयर. आता असं कुठलं पण वर्ष 1950-55, 1960-61, 70-71 हे विचारलं जातं. ठीक आहे. सो हा जर आयोगाचा असा ट्रॅप असेल ना हे आपल्याला हे करायचं. बरं हे आयोग किती प्रश्नांबद्दल करतं माहिती? 2-3 मॅक्झिमम 4 प्रश्न. चला सोडून द्या. बाकीच्या प्रश्नांचं काय? हे तर आपलेच आहेत ना. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक प्रश्न यायला पाहिजे. मग आपण याच्या मागे लागत बसलो तर ते 10-12 प्रश्न आपले जातील. सो चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा आता काय करायचं. त्याच्यानंतर अजूनही काय बघा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप वाचायचे, पाठच करायचे. ठीक आहे पण अंडरस्टँडच न करता तुम्ही पाठ करत बसले कशामुळे रिपीट होतात म्हणे प्रश्न. किती रिपीट होतात मला सांगा. चला आजपर्यंत 15 प्रश्न घ्या कुठलेही घ्या
किती? एक प्रश्न, दोन, बरं तीन, मी म्हणतो चार. सांगा मला ह्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे? हे पण खूप सांगतोय, 4 प्रश्न. बरं ते पण जशा तसे एखादा दुसराच होता किंवा सेम विचारलाय, एक तर फिरवतं किंवा काय आयोग व्हरायटी करतं ना, वापरतं. जर मग रिपिटेशनचं प्रमाण एवढं कमी असेल तर तुम्ही ह्याच्यावर सोडून उरलेले 12 प्रश्न हे अभ्यासावर येणार ना तुमच्या. मग तुम्ही फोकस ह्याच्यावर केला पाहिजे ना. हे रिपिटेशनवर एवढ्या कमी ह्याच्यावर खेळणार का तुम्ही? मेन अभ्यास राहायला बाजूला आणि फक्त आयोगाच्या प्रश्नावर खेळत बसतो आपण. तर ते सॉल्व्ह करण्यापेक्षा, पाठ करण्यापेक्षा समजून घ्या जे त्यातून काय करायचं ते. ओके. आणि मग आता जर तुम्हाला विचारलं की कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट म्हणजे याचा आवाका की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून काय करायचं, तर आयोगाने नेमकी कुठल्या कुठल्या कन्सेप्टवर फोकस केलेला आहे किंवा कुठले कुठले फॅक्ट्स विचारले ह्याचं तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही घेऊ शकता मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून. जसं की फॉर एक्झाम्पल राज्यसेवा मुख्य परीक्षा, आता 110 प्रश्न असतात आणि 10-12 प्रश्न पत्रिका आहेत आपल्याकडे. इयर किती मोठा डाटा झाला ना तो जवळपास. एवढ्या प्रश्नांचा वापर काय करायचा माहिती का? एक तर तुम्हाला मी आयोगाचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास कसा करायचा ते सांगितलं, त्याचा अप्रोच, अँगल वगैरे घ्यायचा. त्यासोबत सोबत तुम्ही काय करू शकता माहिती का, ही जी इन्फॉर्मेशन आहे का, ही इन्फॉर्मेशन याचा डेटा म्हणून तुम्ही वापरू शकता. ते पण सिलेक्टेड टॉपिकची. जर तुम्ही कंबाईन करत असाल तर मोजकेच टॉपिक घ्या, कारण तुम्हाला कंबाईनला कुठले टॉपिक नसतील तर याच्यात करू नका. राज्यसेवा मेन्स आहे आणि राज्यसेवा प्रिय असेल तर मग ऑब्व्हियसली सगळे करा. त्यामुळं या सगळ्या गोष्टीबाबत एक इन्फॉर्मेशन सोर्स म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करू शकता. ठीक आहे. आता इझी, मीडियम आणि हार्ड क्वेश्चन बद्दलचे जनरल बोललोय आपण. त्याचा अजून एक अँगल तुम्हाला मी क्लिअर करतो. आपल्याला जर स्कोर वाढवायचा असेल तर त्याच्यामध्ये जसं आता आयोगाचा ट्रॅप सांगितला ना, आयोग असे काही प्रश्न टाकतं की त्याच्यामध्ये काय करतं, वाचायला वेळ खातं आयोग जास्त किंवा 3-3, 4-4 स्टेटमेंट टाकतं आणि टाइम जास्त कन्झ्युम केल्यामुळे आपण एक तर ते प्रश्न आपल्याला येत नाही किंवा चुकतो आणि त्याचा वेळा दुसऱ्या प्रश्नात देता येत नाही. सो अशा वेळेला तुम्हाला काय केलं पाहिजे, इझी क्वेश्चन आहेत ना, इझी, हे तुमचे खूप फास्ट सॉल्व्ह झाले पाहिजे. तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की आरबीआयची स्थापना कधी झाली, मग ऑप्शन आहेत 1934, 35, 36, 37. आता इथं जर तुम्ही वेळ लावत असतील की अरे 34 ला की 35 ला की 36 ला आणि अर्धा मिनिट इथं वाया घालत असाल तर मग अवघड आहे सगळं. मग अशा प्रश्नांना तुम्ही काही सेकंदच दिले पाहिजे फक्त. 1935 ला स्थापना, चला फोन केला, पुढे चला. मग एका प्रश्नाला तुम्हाला जवळपास 35च्या आसपास सेकंद असतात ना. तुम्ही जर हे 5-10 सेकंदात सॉल्व्ह केला असा प्रश्न जे इझी वाला आहे, त्याचे उरलेले सेकंद, वाचलेला वेळ हा अवघड प्रश्नाला द्या. जिथं वेळ लागेल, जिथं वाचावं लागेल, विचार करावा लागेल, त्या प्रश्नाला वेळ द्या. असेच तुम्ही जर 3-4 प्रश्न इझी वाले पटकन सॉल्व्ह केले, उरलेला वेळ तुम्हाला अवघड प्रश्नाला देता येईल. जिथं अख्खा महाराष्ट्र कमी पडतो, त्यांना वेळ देता येत नाही, तिथं तुम्ही वेळ दिल्यानंतर मित्रांनो 2 ते 3 मार्क तुमचे तिथं पुढे सरकलात तुम्ही फक्त इकॉनॉमिक्सला. कळालं का मला काय म्हणायचं ते? कारण हे अनालिटिकल क्वेश्चन्स आहेत ना, त्याला खूप जास्त वेळ लागतो. मग इकडचा वेळ इकडे द्या हे, कारण का आपल्याला वेळ खूपच कमी असतो, मर्यादित 1 तासाचा. आणि ह्या अशा गोष्टी आपल्याला आजपर्यंत समोर येत नाहीत आणि म्हणून मग फक्त अभ्यास अभ्यास अभ्यासच करतो. मित्रांनो अभ्यास तर लागतोच, पण त्याच्यासोबत ही स्ट्रॅटेजी, हे जे आत्ताचं अनालिसिस जे बघितलं ना, हे तितकंच गरजेचं आहे. फक्त अभ्यासाचं स्पर्धा असली असती ही तर अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतो ना. पास होणाऱ्यांचं प्रमाण मोजकंच काय हे, ज्यांना परीक्षा कळाली, परीक्षेची डिमांड कळाली, ते जिंकले. हा एक प्रकार इथलचा तुम्हाला याच्यात आला. आता दुसरा एक पॉईंट असा की आपण काय करतो, ज्यावेळेला सोर्स ठरवतो ना, सोर्स अभ्यासाचे, किंवा मला कशातून वाचता आलं पाहिजे, इकॉनॉमिक्स मधून जास्त मार्क्स येतील, आपण आयोगाची मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका घेतो आणि त्या पुस्तकातून शोधायला बघतो की हा प्रश्न जसा जसा कुठून सापडतो आणि सापडला समजायचं आपल्याला तर इम्पॉर्टंट आहे आणि वाचायला सुरू करतो. असं कधीच होत नाही. आयोग कधीच एखादा सोर्स फिक्स ठेवत नाही आणि ह्याच्यातून प्रश्न आला म्हणजे पुढच्या वर्षी ह्याच्यातून प्रश्न येईल का, ही चूक करू नका. की डोंट ट्राय टू फाइंड आउट एक्झॅक्ट वर्ड्स किंवा स्टेटमेंट जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला जे विचारलंय का, ते आपण जे वाचतोय ना त्या पुस्तकात शोधायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे का नाही? पटतंय का? आणि त्याच्यातून आलाच की आपल्याला असं वाटतं की नाही हे पुस्तक बेस्ट आहे. ठीक आहे ना, मार्केटमधले सगळे पुस्तकं चांगले आहेत, पण मित्रांनो आपण मेन फोकस कशाला केला पाहिजे माहिती का, की तुम्ही काम केलं पाहिजे कन्सेप्टवर, अंडरस्टँडिंगवर, तुमच्या विचार प्रक्रियेवर आणि अनालिसिसवर. बाकी पुस्तकामध्ये कन्सेप्ट सगळीकडे तीच असणार, बदल कुठला नाहीये. आयोगाची विचारण्याची पद्धत बदलत असते आणि त्याला तुम्ही कधी टॅकल करू शकता, जेव्हा तुम्ही याच्यावर काम कराल. याच्यावर पुस्तक किती बदलणार, तुमचं म्हणजे 4-5 वर्ष फक्त वेगळे पुस्तक वाचण्यात जाणार आहे. आयोग कुठलंच पुस्तक कॉन्स्टिट्यूट ठेवत नाही, सांगितलं तुम्हाला मी. त्यामुळे याच्यावर काम करा, हे सस्टेनेबल आहे, हे शाश्वत आहे. ओके. आणि मग इलिमिनेशन मेथड आहे, याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउट करू शकते मार्क्स वाढवण्यासाठी. बऱ्याच वेळा आपल्याला एक्झॅक्टली 4ही ऑप्शन माहित नसतात, पण त्याच्यापैकी कुठलं नाहीये हे माहिती असतं. सो अशा पद्धतीने इलिमिनेट करून सुद्धा तुम्ही तुमचा स्कोर वाढवू शकता. आणि या सगळ्या गोष्टी इथं बघितल्यानंतर एकंदरीत
आता जे काही सगळं सांगितलं तुम्हाला, याच्याच आधारावर तुम्ही स्वतः अनालिसिस करा आणि मी सगळे सांगितलेले पॉईंट्स इम्प्लिमेंट करा. तुम्हाला फरक जाणवेल की खरंच आधी इकॉनॉमिक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि आता कसा. ओके. आणि याच्याबाबत तुम्हाला अजून काही अपडेट काय असेल तर नक्कीच आपलं द कोर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल पण आहे ते जॉईन करा. तुम्हाला याच दर्जाचे अशाच क्वालिटीचे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. अमित डहाणे सरांचा हा इनिशिएटिव्ह आहे. सो म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि परीक्षेला जास्त त्यांना कामाला येणार असे काय काय उपक्रम राबवता येतील त्यासाठी ते प्रयत्न करतायत. सो नक्की इतरांपर्यंत पण पोहोचवा मित्रांनो. कारण हा अप्रोच तुम्हीच बघितलात की आतापर्यंत तुमच्याकडे आला नव्हता आणि मग आता जर आला असेल तर नक्कीच आपल्या सगळ्या मित्रांना हा पोहोचलाच पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत त्यांना फायदा होईल. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या वेळेला.